गंप्या भाऊ इथं काय विचार करून राहिला? कशासाठी आला इथं? नक्कीच हे दुसरी बायको शोधासाठी आला असेल इथं, असंच वाटून राहिलं मला. काहून रे बा, काही घरी भांडणं गिणणं झाले का तुमचे? अबे फडतुसे हो, चुप बसाना. का एवढं सोपं आहे का दुसरं लग्न करणं? एकच तर वागून होत नाही, तर दुसरं लग्न कुठे करणार आहे? विचार काय करत आहे? कुठे निघाला? आम्हाला काही सांगून नाही राहिला, काही नाही. बरं झालं अचानक आम्ही भेटलो. आज काही ना काही पार्टी होते. अरे राजा, मला जा लागते गावले, सासरवाडीले, आणि तू म्हणतो पार्टी होऊ दे. मी पडलो त्या घोरातनी. तुला तर मस्त फिरायला भेटून राहिलं. 8 दिवस इथं, 8 दिवस सासऱ्याच्या घरी, 8 दिवस इथं, 8 दिवस सासऱ्याच्या घरी. म्हणजे अर्धा तू इकडला झाला आणि अर्धा तिकडला झाला. हो हो, लग्नानंतर तसंच असते. अर्ध घर इकडलं वाटते ना अर्ध घर बायकोचं वाटते. हॅलो, घरून फोन आलता आई बाबाचा की आपल्याला वर व्हासाठी जा लागते. हो हो, घरी आल्यावर आपण गोष्ट करू. हाय कुठे? मित्राच्या मागत नाही लागले बा. मा घरची 5-5 मिनिटानं फोन करते. आपल्याला सासऱ्याच्या घरी जा लागते, आपल्याला तिकडे जा लागते, माहेरी जा लागते. मग लग्न झाल्यावर असंच असते का? अर्धा काही दिवस इकडे, काही दिवस तिकडे, काही दिवस इकडे, काही दिवस इकडे. हो ना, आजकाल हे आपल्यासोबत फिरायला येत नाही, काहीच नाही, मस्ती करायला बी येत नाही. अरे बाबा, आता लग्न झालं माझं, माझ्यावर जोखमदारी वाढली. तुमच्यासारखं आता फिरायला जमणार नाही. तुम्ही जा ना तिकडे चंद्रावर फिरायला, मला काय करायला लागते? असं असते का? आपली मैत्री झाली का मग? इथंच खलास झाला ते आपल्याला विसरला, आता दिला आपल्याला सोडून. तसं नाही राजा, पण आता पहिल्यासारखं तुमच्यासोबत नाही फिरता येत मला. टाईम काढून कधी कधी येत जाईल मी तुमच्यासोबत फिरायला. तू सय्यद चंद्रावर कधी जातो? हे सय्यद आणि चंद्र म्हणजे काय रे बा? आणि कुठे? त्याला सय्यद चंद्र नाही म्हणत, त्याला हॅनीमून म्हणते, हॅनीमून. हां बरोबर आहे याचं. हॅनीमून येत नाही याले, म्हणून ते सय्यद आणि चंद्र म्हणून राहिला. वरवाले चालला तर मग खूपच मजा आहे. तुला तर बाबा सोनं गिनं भेटन, कपडे भेटन, ड्रेस भेटन. हो रे, आणि खा प्यायले बी मज्जाच मज्जा आहे याची. तर खरंच सोनं भेटन का मला? अंगठी गोप करण का मला? त्याच्यापेक्षा तू गाडीच माग ना. कोणती गाडी? बैलगाडी? ते काय कामाची? बैलगाडी नाही रे, बुलेट माग. त्याच्यापेक्षा ते 4 चाकाची माग ना. काय म्हणते त्याला? तर सासऱ्यापाशी जे काय आहे ते सर्व आपलंच आहे, मग ते मागून घेणं योग्य नाही. म्हणूनच तू इथं राहतं वाटते काही दिवस तिथं राहतं. लुट्ट वाटते सासऱ्याले. म्हणून तर हुंडा गिंडा काही नाही घेतला रे बा यानं. याला माहीत आहे सगळं भेटते म्हणून. मग आपण का सोयरी कोणती का घाट्याची थोडी करणार आहे? आता मापेक्षा 2-3 वर्षानं मोठी आहे, पण चालते. पण इस्टेट आहे ना, इस्टेटच्यानं केली मी. कोणी हे सर्व्हिसवाल्या बायका करते तर त्याचं असंच राहते. 7-8 वर्षानं मोठी राहते. तू इथे 2-3 वर्षांनाच मोठी आहे, त्यातनी काय आहे? मी नाही करत सर्व्हिसवाली 2-3 वर्षानं मोठी. मी पाहिजे मापेक्षा लहानच पाहिजे, 4-5 वर्षानं. तुला तर बस अशी मावशीच म्हणून कोणी अशीच भेटून तुले. पहिलेच तर तू ऐदी आहे. मी ऐदी जरी असलो, पण मला थोडीशी स्वार्थी कल आहे. आज बघू गंप्या एसटीनं जाणार आहे, ते इथंच येते. ते थोडा वेळ पाहू आपण वाट. काहून रे बा, त्याच्यापाशी गाडी आहे ना, मग एसटीनं काहून जाते? अरे उन्हीचा टाईम आहे ना, म्हणून. ऊन किती तपून राहिली, 41 सेल्सिअसच्या वर तापमान चाललं. मग एसटीत गेलं सुरक्षित जाते. तू बी बरोबर बोलतो मिट्टू. पाय ते येऊन राहिले 2 जण एसटी स्टँडवर. तुमचे दोन्ही सोबती फडतूस तर इथंच आहे. ते आपल्याला सार करायला आले असं. आपण का दुबईला अमेरिकेला चाललो, इथं सार करायला आले. काहीतरी पैसे मागन द्या बा, पार्टी करायला. नाही तसे नाही माझे मित्र. पैसे दिल्याशिवाय घेतही नाही, आणि नाही म्हणलं तर चालले जाते. मीच विचारतो त्याला आता, तुम्ही कसे काय बा इकडे आले म्हणून. काय मित्र हो, तुम्ही इकडे कसे काय आले? आम्हाला वाटलं तू गावले जातं तर तुला बा आम्ही एसटीत जागा पकडून द्यावं, जेणेकरून तुमचा प्रवास बा सुखाचा होईल म्हणून. पाय माझे मित्र किती काळजी घेते. हो, मित्र म्हणजे जीव लगस ना. आम्ही मित्र एकामेकाशिवाय राहू शकत नाही. मग तुमच्या मित्राने लग्न काय केलं? तसं काही नाही वहिनी, आता लग्न तर प्रत्येकालाच करावं लागते. आम्हाला बी करावं लागन. आमच्यासाठी बी पाहिजे तुमच्या इकडेच कोणती पोरगी असेल तर, म्हणून ते इथं सांगायला आलो आम्ही. हे होय तुमचं काम नाही? तसं नाही. हे मोकळ्या स्वभावाचे आहे, मोकळ्या मनाचे आहे. जे मनात आलं ते बोलून देते. मला तर लग्न करायचंच नाही बा, याच्यासाठीच पाहिजे. काहून लग्न नाही करायला लागत? मग का मुंजा राहतं का? लग्न तर प्रत्येकालाच करावं लागते, पण ते आता सध्या नाही करत. मग काही 60-70 वर्षाचा झाला म्हणजे करण का लग्न? पर्यंत एखादी म्हातारी शोधा लागेल, मग नाही तर 2-4 लेकराची माय. असं होईल का? नाही मग लवकर करायला लागेल लग्न. 2-4 लेकराची माय कुठे करतो बाबा? अजून बरं आहे ना, आयतेच लेकरं येते तुले. नाही मी बी याच्याबरोबरच लग्न करतो आता. आणि म्हणले कुठे जाता? चंद्रावर. दरवाजे वर व्हायला जाते सर्व नवीन जोडपे. हे पकावून जाते. जोपर्यंत वर होत नाही तोपर्यंत त्याला कोण्या लग्नात कोण्या कार्यात बसता येत नाही पूजेसाठी. असं नाही मित्रा, वर झालं म्हणजे कोण्या लग्नात नानोऱ्यात याच्यात बसता येते. लग्न कार्यात मान मिळते म्हणून. होय, जा मग, चांगलं काम आहे करा. मी काय म्हणतो, सारिका अक्काजीला येणार होती ना? हो, आज येत आहे ना. काल म्हणूनच तुम्ही सोनाराच्या इकडे दिसले मला. हो, जवाई बापूसाठी अंगठी बनवली, एक चेन बनवली. जवळ आले म्हणते स्टँडवर, येतेच ते थोड्या वेळात. फोन आला त्यांचा. मी जेवणाची तयारी करते.
हो हो, जेवणाची तयारी करून ठेवा. जवाई बापू आले का लगेच हातपाय धुतले का जेवण करा. जवाई बापू याच्या आधी सगळी तयारी झाली पाहिजे चांगली. आले का जवाई बापू? या हातपाय धुवा, पाणी गिनी प्या. नमस्कार जवाई बापू, नमस्कार. नमस्कार नमस्कार. एसटीत खूपच गर्दी होती नाही म्हणून खूपच वेळ झाला. ठीक आहे, चाल चाल घरात हातपाय पाय धुई. जा जवाई बापू, हातपाय गीतपाय धुवा. लवकर लवकर चहा पाणी करा. हातपाय धुवून येते जवाई बापू तोपर्यंत. बसा जवाई बापू बसा. मी म्हणतो चाय घेता का शरबत घेता? आता उन्हीचं शरबतच कर, चाय राहू दे. ठीक आहे, मग शरबतच आणते. आम्ही आत्ताच चहा घेतला, आम्हाला काहीच नको. हो, फक्त जवाई बापूसाठी शरबत आणा. मायाबीन माय सासू सासरे कंजूस आहे का ज्या मायाबीन 2 गिलासासाठी म्हणते. मला काय सोन्याची चेन अंगठी करण म्हणून मला वाटत नाही. नाही केलं तर काय फरक पडते, जे काय ते आपलंच आहे ना. घ्या हे शरबत घ्या. या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळेल. घंटीच्या बटनला दाबून सबस्क्राईब करा.